ठाण्यातील आरोपी मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी मंगळवारी मिहिरला अटक केली। पोलिसांना या आरोपीपर्यंत पोहोचायला तब्बल 60 तास लागले। या गुन्ह्यातील सगळ्यात मोठा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीला हे 60 तास पुरेसे ठरले। मग आता प्रश्न असा आहे की आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना लागलेले 60 तास हे मुंबई पोलिसांचं अपयश आहे की नाही, की शहा कुटुंबियांसोबत रचलेला हा कट आहे? पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पोलिसांच्या ताब्यात असलेला हा मिहिर शहा हा तोच मिहिर शहा आहे ज्यानं रविवारी सकाळी वरळीच्या रस्त्यावर 45 वर्षांच्या कावेरी नाखवांना उडवलं। त्यानंतर 1.5 किलोमीटर पर्यंत त्यांना गाडी खाली फरफटत नेलं आणि मग रस्त्यावर टाकून पळून गेला। अपघात झाल्यावर तब्बल 60 तासांनंतर मिहिर शहा पोलिसांच्या हाती लागला। पण त्या 60 तासात जे काही घडलं त्यानं अनेक प्रश्न उपस्थित केलेत। बेजबाबदारपणा, मस्तवालपणा, क्रूरपणा, विकृतपणा आपल्या व्यवस्थेमध्ये कसा सहज पचवला जातो हे समजून घ्यायचं असेल तर या प्रकरणाकडे बारकाईनं बघा। आधी बघा नेमकं घडलं काय। शनिवारी रात्री मिहिर शहा जुहूतल्या तपस बारमध्ये गेला। या बारमध्ये त्यानं दारू प्यायली। पहाटे तो बारमधून बाहेर आला आणि 1.5 कोटींच्या BMW कारमध्ये बसला। ड्रायव्हरला बाजूला बसवून डोक्यात नशा चढलेल्या मिहिरनं गाडी सुसाट चालवली। वरळीच्या रस्त्यावर एका दुचाकीला मागून धडक दिली। दुचाकीवरचं नाखवा दाम्पत्य अक्षरशः हवेत उडालं आणि मग या गाडीवरच आदळलं। नवरा गाडीवरून खाली घसरला, पण कावेरी नाखवा बोनेट खाली अडकल्या। मिहिरनं गाडी तशीच पुढे नेली। 1.5 किलोमीटर पर्यंत कावेरी नाखवा गाडी खालीच अडकल्या होत्या। मग गाडी थांबली। ड्रायव्हर आणि मिहिर बाहेर आले। कावेरी नाखवांना गाडी खालून बाहेर ओढलं। मग ड्रायव्हरनं गाडीचा ताबा घेतला आणि पुन्हा एकदा गाडी कावेरी नाखवांच्या अंगावर चढवली असा आरोप पोलिसांनी केलाय। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मिहिर आणि ड्रायव्हरनं हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। त्यानंतर दोघेही गाडी घेऊन कलानगरला गेले। मिहिर तिथून निघून गेला। ड्रायव्हरनं मग गाडीच्या नंबर प्लेट्स आणि गाडीवरचे राजकीय पक्षांचे स्टिकर्स काढायला सुरुवात केली। थोड्याच वेळात पोलिसांनी ड्रायव्हरला इथूनच ताब्यात घेतलं। अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरला अटक करेपर्यंत मिहिरनं आपल्या वडिलांना म्हणजे राजेश शहाला फोन केला आणि मग पोराला वाचवण्यासाठी बापानं जणू स्क्रिप्टच तयार केली आणि त्याच स्क्रिप्टनुसार पुढे सगळं घडलं। अपघातानंतर मिहिर पोहोचला गोरेगावला आपल्या मैत्रिणीकडे। मैत्रिणीकडून मिहिरच्या बहिणीनं त्याला बोरिवलीला नेलं। पालघरला त्याच्या घरी त्याच्या आईनं त्याची बॅग भरून ठेवली होती। बहिणीसोबत मिहिर शहापूरला रिसॉर्टवर गेला। तिथं त्याचं सगळं कुटुंब मर्सिडीज गाडीतून पोहोचलं। सगळेजण तिथेच राहिले, पण त्याच रात्री मिहिर मित्रांसोबत बाहेर पडला। मित्रांच्या सोबत मिहिर विरारला एका हॉटेलमध्ये गेला। मिहिर जेव्हा मुंबईच्या आजूबाजूला म्हणजे गोरेगाव, बोरिवली, शहापूर आणि विरार असा फक्त 60 किलोमीटरच्या परिसरात फिरत होता तेव्हा त्याचा बाप मात्र वरळी पोलिसांना सापडला। पोलिसांनी वडिलांना अटक केली, ड्रायव्हरला अटक केली, त्यांना कोर्टात हजर केलं। कोर्टानं वडिलांना लगेच जामीनही दिला आणि त्यानंतर पोलिसांना मिहिर विरारमध्ये सापडला। पण आता प्रश्न असा आहे की वडिलांची आणि ड्रायव्हरची अटक हा कट होता का? पोराची दारू उतरेपर्यंत तो पोलिसांच्या हाती लागू नये यासाठी केलेलं हे नाटक होतं का? ड्रायव्हरला गाडीसोबत उभं राहायला सांगणं हा त्याच कटाचा भाग होता का? बाप सापडला की पोरगाही सापडेल असं वाटल्यामुळं पोलिसांच्या तपासाला विलंब करण्याचा तो भाग होता का? शहा कुटुंबियांनी मिळून पोलिसांची दिशाभूल केली का? मिहिर शहाचे वडील हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळं या प्रकरणामध्ये आता आणखीही गंभीर आरोप होत आहेत। पुण्यात झालं तो जागच्या जागी ताब्यात मिळाला, त्याच्यामुळे तुम्ही ब्लड सॅम्पल्स घेऊ शकलात, त्यामुळे तुमची चौकशी होऊ शकली। इथे सगळं वेल प्लॅन्ड केलं गेलं। पण तिथे पण वाचवण्याचा प्रयत्न झाला, इथे पण नाही, इथे वाचवण्याचा प्रयत्न वगैरे काय नाही, इथे वाचवलाच।
असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे. आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय आहे की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची. कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता, जसं फरफटत नेलं त्यांनी. हे खूप भयानक आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे. ये जो बाप है इस लड़के का, उसका क्रिमिनल रिकॉर्ड चेक कर लीजिए. ये लड़के का जो बाप है, जो शिवसेना शिंदे गुट का जो बोलता है कोई नेता है, उसका क्रिमिनल रिकॉर्ड पुलिस के पास अगर नहीं होगा तो हम दे देंगे. किसी अंडरवर्ल्ड गैंग से उनके संबंध है, क्या करता है, इतनी प्रॉपर्टी या इतनी भारी भारी गाड़ी कहां से आती है, उसका हिसाब मुंबई पुलिस को अब करना पड़ेगा. ये मुख्यमंत्री का खास आदमी कैसे बना, जिसका संबंध अंडरवर्ल्ड से सीधा है. आप देख लीजिए एक बार, बोरिवली पुलिस स्टेशन जाकर उसका रिकॉर्ड चेक कर लीजिए. या प्रकरणामध्ये आता मिहिरला अटक झाली आहे, पण या अपघाताबाबतचा सगळ्यात मोठा पुरावा नष्ट झाल्याची भीती अजूनही कायम आहे. कारण मिहिरनं अपघाताच्या वेळी दारू प्यायली होती की नव्हती हे शोधण्यासाठीच्या वैद्यकीय चाचणीला प्रचंड उशीर झालाय. आणि याच मुद्द्याचा या केसवर सगळ्यात जास्त परिणाम होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.